ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर निशाणा साधलाय। पहिल्यांदाच असं होतंय की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, घटनात्मक पद असून सुद्धा विरोधी नेताच नाहीये, पण कायद्यामध्ये नसताना सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र आहेत असं म्हणत भास्कर जाधवांनी टीकास्त्र टाकलंय। पाहूया। तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येने जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहेत। विरोधी पक्ष नेतेपदी घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ही बाहेर येतील आणि ती येऊ नयेत। आज दोन उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। संविधानाचा ठायी ठायी अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहा पाण्याला का जावं?